नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण आपल्या महाराष्ट्राचं शेजारचं राज्य, फारसं आपण तिकडे बघत नाही, मात्र छत्रसाल राजाचं राज्य. बाजीराव मस्तानीमधली मस्तानी जिथली होती ते दुसरी ह्याची ओळख म्हणजे जगातलं एकमेव सरस्वती मंदिर ज्या राज्यात आहे असं आपलं शेजारचं राज्य मध्य प्रदेश. अर्थातच ह्या मध्य प्रदेशात घेऊन जाण्यामागे तुम्हाला ते सरस्वती मंदिर मला दाखवायचंय, कारण जगातलं हे एकमेव असं सरस्वती जिच्यामुळे विद्येची देवता, वाघ देवता, जिच्यामुळे आपल्याला हे सगळं प्राप्त होतं, विद्येमुळे सगळी प्रगती होते, त्या सरस्वतीचं एकमेव मंदिर तिकडे आधी आपण जाऊया आणि मग आज या मंदिराची गोष्ट का बरं सुचली मला ते बघूया. चला तर मग. हेच ते सरस्वतीचं मंदिर, प्रचंड मोठं. याला भोजशाळा म्हणूनही ओळखलं जातं. भोज म्हणजे राजा किंवा सम्राट भोज यांनी बांधलेली संस्कृत पाठशाळा. असंख्य खांब, त्याचा जमीन, त्याचं वरचं छत, जागोजागी कोरीव काम आणि आपल्या हिंदू धर्माला पवित्र अशी स्थानं. एवढंच नव्हे तर असंख्य भूमितीची समीकरणं, भूमितीचे अनेक नियम, निराळी नाटकं, संस्कृतचे श्लोक, एक ना दोन असंख्य गोष्टी याच्या जमिनीवर, छतावर, खांबांवर कोरलेल्या आहेत. तिथे एक बंद खोली पण सध्या आहे. या बंद खोलीमध्ये नेमकं काय आहे? सरकारने हे गुपित उघड केलेलं नाही आहे, मात्र याच्या फटीतून काही जणांनी काही शोध घेतला आणि त्यांना असं आढळलं की हजारो मूर्ती मोडक्या तोडक्या अशा तिकडे विखुरलेल्या आहेत. अर्थातच ही जी शाळा आहे, ही शाळा संस्कृत जरी असली तरी संस्कृत म्हणजे वैदिक आणि बौद्ध दोघांचंही हे लर्निंग सेंटर कोणे एकेकाळी होतं. याच्या छतसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. तुम्ही तिथे जा, प्रत्यक्ष भेटा. दुर्दैव फक्त एवढंच आहे की ज्या सरस्वती देवीसाठी किंवा वाघदेवीसाठी हे मंदिर बांधलं गेलं, विज्ञान, कला, शास्त्र याची उपासना इथे चाले, वेदांचे मंत्र घोष इथे घुसतात आणि जवळजवळ 1200 विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक इथे राहायला होते. ती देवी सरस्वतीची मूर्ती मात्र सध्या भारतात नाही, देवळातही नाही, तर ती आहे लंडनच्या म्युझियममध्ये. मात्र गेल्या काही वर्षात, खरं तर हा झगडा आजचा नाही आहे, खूप जुना आहे. मराठ्यांनी सुद्धा मध्य प्रदेशमध्ये राज्य केलं होतं, तेव्हापासूनचा हा झगडा आहे. आता मात्र तिथले हिंदू एकत्रित झालेत, संघटित झालेत आणि मग त्यांनी अनेक मागण्या केलेल्या आहेत. कारण सध्या तुम्ही गेलात तर हे मंदिर नाही, तर मंदिराच्या ऐवजी तुम्हाला ही अशी मशीद दिसेल. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की सगळ्या खुणा असूनसुद्धा आज आम्हाला हे आमचंच मंदिर आहे हे पुराव्याने सिद्ध करावं लागतं. असे हे खांब जे फक्त देवळातच दिसतात ते इथे कसे येतील? हे आहे यज्ञ कुंड. याच्या भोवती नाटकं चालत, अनेक गोष्टी घडत, विद्यार्थी परिसंवाद करत. आता मात्र तुम्हाला ही संस्कृत पाठशाळा, भोजशाळा दिसणार नाही. ना विद्यार्थी, ना शिक्षक, ना मंत्रांचे घोष, तर दिसेल ही मशीद, कमल मौलाना मशीद. दुसरी एक मशीद त्या जागेत, प्रचंड मोठा परिसर आहे. त्या मशिदीचं नाव आहे लाट मशीद. लाट तिथल्या स्थानिक भाषेत खांबाना म्हणतात लाट. खरं तर मशिदीत खांब नसतातच, मग इथे आले कुठून आणि कसे? तर पहिलं जे देऊळ होतं ते तसंच्या तसंच ठेवलं गेलं, फक्त त्याच्यात मोडतोड केली गेली आणि त्या ठिकाणी मशिदीत रूपांतर केलं गेलं. हे सगळं घडलं कसं ते आपण बघणार आहोत. याची निर्मिती कोणी केली होती? तर विक्रमादित्य, म्हणजेच त्याला सम्राट किंग नव्हे तर सम्राट असं म्हणतात. विक्रम संवत ज्यांनी सुरू केलं त्या विक्रमादित्याच्या घराण्यातला एक नायक, ज्याचं नाव होतं भोजराजा. भोजराजा याला भारताला पडलेलं एक सुंदर स्वप्न असं म्हणतात. याचा काळ हा सुवर्ण काळ भारताचा इतिहास मानला जातो. समृद्धी, संपत्ती, संतती, सुख, वैभव आणि कला यांचं माहेरघर म्हणजे ह्याचं राज्य. आत्याचा मध्य प्रदेश. त्यावेळचं हा राजा आज बडा तलाव
जो आत्ता बांधलेला आहे त्याच्यावर याचा हा पुतळा असा उभा केलेला आहे. हे सारं कसं घडलं ते आज आपण बघणार आहोत. हाच 1305 प्रथम ज्यांनी हल्ला केला, मोडतोड केली, हा अल्लाउद्दीन खिलजी. नालंदा विद्यापीठ आणि 22 विद्यापीठं यांनी नष्ट केली केवळ हट्टापायी. त्याच्यानंतर अर्थातच 1514 आलेला हा मेहमूद शाह खिलजी. अर्थात याचा मृत्यूही झाला, त्याला पराभवही पत्करावा लागला. पण त्यांनी प्रथमतः कमल मौलाना दर्गा आणि मकबरा इथे स्थापन केला. असे हे दोघं या सरस्वती मंदिराचे मारेकरी. आत्ता हा विषय सुचायचं कारण एकच की इंदूरच्या तिथला जो हायकोर्ट आहे त्याच्यामध्ये हा खटला गेली कित्येक वर्ष सुरू आहे. आणि कोर्टाच्या आदेशावरून आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनी सर्व्हे केला आणि त्यांना असं आढळलं की तिथे आसपासच्या भागामध्ये असंख्य शिलालेख, मूर्ती, कासवं, कमळ, नाग यासारखी प्रतीकं आणि मोडक्या तोडक्या मूर्तींचा खजिना त्याला मिळाला. खरं तर हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की आम्हाला हे सगळं सिद्ध करावं लागतंय. मात्र मुळात आज आपण बघणार आहोत ते म्हणजे हे सगळं घडलं कसं, हा राजा भोज हा होता कुठे, केव्हा, कसा, आणि मग याची मशीद झाली तरी कशी, आणि हा जो खटला सुरू आहे हा काय आहे. तर हिंदू संघटना सगळ्या एकत्र आल्या आणि त्यांनी मागणी केली की ह्या मशिदीमध्ये नाहीतरी अशी ही मशीद काही दिवस बंदच आहे, कशी आणि केव्हा बंद झाली ते आपण बघूया. पण दर शुक्रवारी त्या ठिकाणी नमाज पढायला येतात आणि हिंदूंना काही आजकालच्या काळामध्ये त्याच्यामध्ये पण खूप झगडा करावा लागला. काही दिवशी इथे प्रार्थना करायला परवानगी असते. त्यांनी अशी मागणी केलेली आहे की देवळ तिथं देऊळ जे होतं सरस्वती मंदिर, त्याची सरस्वती देवी सध्या लंडनमध्ये आहे, ती तिथून आणावी, तिची पुनर्स्थापना करावी आणि पुन्हा हे भोजशाळा किंवा सरस्वती देवीचं मंदिर आहे असं डिक्लेअर करावं. त्याचबरोबर मुसलमानांना तिथे यायला मज्जाव करावा अशी त्यांची मागणी आहे. आता आपण बोलूया हा भोजराजा नेमका त्याचा कालावधी कोणता. तर 1110 ते 1155 हा त्याचा कालावधी. 1134 त्यांनी ही पाठशाळा बांधली. मी तुम्हाला म्हणतात तसं हा परमार वंश त्याचा माळवा प्रांत म्हणजे धार ही त्याची राजधानी, अर्थात मध्य प्रदेशच्या आसपास त्याचं राज्य होतं असं नव्हे, तर अगदी पार म्हणजे एक साबरमतीपासून विदिशा नगरीपर्यंत आणि चितोडपासून कोकणपर्यंत त्याचं साम्राज्य पसरलेलं होतं. हा पंडित गुणग्राही होता. यांनी जी ग्रंथ निर्मिती केली आहे की जे 84 ग्रंथ आजही उपलब्ध आहेत ते वेगवेगळ्या विषयावर आहेत. धर्म, खगोलशास्त्र, कला, कोशरचना, भवन निर्मिती, काव्य, औषधशास्त्र इत्यादी इत्यादी इत्यादी. याप्रमाणे त्याच्या राज्यामध्ये त्यांनी अनेक गुणी लोकांना बोलवलं आणि अर्थातच त्यांच्याकडूनही प्रचंड ग्रंथ निर्मिती केली गेली. ही ग्रंथ कुठे ना कुठेतरी नक्की असतील ठेवलेले. त्याच्यामध्ये आणखीन शोध घेतल्यानंतर जसं नालंदा विद्यापीठामध्ये लायब्ररी तसं इथेही दिसेल. मात्र कितीतरी वाङ्मय आजही आपल्याला दिसतं. त्या ठिकाणी या धार नगरीचं वर्णन केलेलं आहे आणि असंही म्हटलेलं आहे की धार नगरी ही 84 भागात वसली आहे आणि याचा अलंकार म्हणजे सरस्वती मंदिर म्हणजेच भोजशाळा. या भोजराजांनी असंख्य देवालयांची निर्मिती केली. कुंड, धरणं आणि कला साहित्य हे तर आहेच आहे, पण अध्ययन केंद्र आणि अध्यापन केंद्र सगळ्या त्याच्या राज्यात सुरू केली. पण त्याला वाटत होतं आपल्याप्रमाणे सगळी प्रजा ही ज्ञानी आणि विज्ञानामध्ये प्रगत. कारण ह्याच्यावर वेगळा व्हिडिओ करावा लागेल की ह्याच्या काळामध्ये त्यांनी कोणकोणती शस्त्र निर्मिती केली होती. आज आपण ज्याला म्हणतो रिमोट तसं वापरून याच्या काळामध्ये काही शस्त्र निर्मिती, तो अतिशय वेगळा भाग आहे. तिकडे आपण मागवून जाऊया. पण एकट्या उज्जैनीमध्ये त्यांनी 108 शिवमंदिरं निर्माण केली होती. असा हा भोजराजा परमार वंशाचा. मात्र त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्याच्यासारखेच पण त्याच्या एवढे कदाचित पराक्रमी नसतील पण असे राजे होऊन गेले. एव्हानी खूप मोठ्या प्रमाणात तुर्क, अफगाण आणि मुघल यायला लागले होते. राजे किंवा आक्रांत आले त्याच्या अगोदर त्यांचे सुफी, संत, फकीर यांचा जिकडे तिकडे, जसं काश्मीरच्या राणीच्या बाबतीत आपण बघितलं तसं इथेही होत होतं. त्याच्यापैकीच हा कमल मौलाना हा जो कमल मौलाना होता, हा कमल मौलाना फकीर 1269 पासून इथे भारतामध्ये होता आणि 36 वर्ष भारतामध्ये तो हेर म्हणून काम करत होता.
धर्मपरिवर्तनाची प्रचंड मोठी चळवळ, कोणत्याही मार्गाने धर्मपरिवर्तन करायचं या वेडाने झपाटलेला हा मौलाना. यांनी इथली सगळी माहिती गोळा केली आणि अल्लाउद्दीन खिलजीला कळवली. अल्लाउद्दीन खिलजी हाही असा धर्मवेडा आणि क्रूर आणि दुष्ट असा राजा. यांनी अर्थातच 1305 मध्ये या धारवर आक्रमण केलं. त्यावेळेला राजा महाकालदेव हा तिथला राजा होता. त्यांनी जोराची निकराची लढाई दिली, मात्र त्याचा पराभव झाला, तो मारला गेला. आणि मग अर्थातच त्यांनी आपला मोर्चा इतर नागरिकांकडे वळवला. इतर नागरिकही मारले गेले. इतर ठिकाणी होतं, सिंधमध्ये झालं, काश्मीरमध्ये झालं, तेच इथंही झालं. आणि या सरस्वती मंदिरामध्ये जेव्हा तो आला तेव्हा त्याला असं दिसलं की 1200 विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक, रेसिडेन्शियल स्कूल होतं ते, तिथे शिकतायत. त्यांना प्रथम सांगितलं गेलं की तुम्ही कन्व्हर्ट व्हा. त्यांनी नकार दिल्यानंतर अर्थातच 1200 विद्यार्थी आणि शिक्षक यांची कत्तल केली गेली. काही भागाची मोडतोड केली गेली आणि मग तो तिथून निघून गेला. त्याच्यानंतर परत काही वर्ष गेली, मोडकं तोडकं, तरी हिंदू येत होते, काही पूजापाठ करतच होते. 401 मध्ये दिलवर खान हा परत या भागामध्ये आला. त्यांनी तिथे एक मोठं सुवर्ण मंदिर आसपास होतं, तेही तोडलं आणि मग भोजशाळेवर सुद्धा मोर्चा वळवला. भोजशाळा जी शाळा होती त्या शाळेला त्यांनी मशीद बनवण्याचा प्रयत्न केला. अर्थात ज्या मशिदीला त्यांनी मशीद बनवलं त्याचे खांब मात्र तसेच्या तसेच ठेवले. या मंदिराचं विजय मंदिर असं त्यांनी नामकरण केलं आणि ती अर्थातच मशीद बनली. परत 1514 मध्ये मेहमूद शाह खिलजी इथे आला आणि मग त्यांनी पूर्णपणे हा दर्गा आहे असं भासवलं, दर्गा म्हणून निर्मिती केली, मकबऱ्याचं बांधकाम केलं. सरस्वती मंदिराची जी उरली सुरली जागा होती त्या जमिनीवरही आक्रमण केलं, ताबा मिळवला. त्याचं छत बदलायला सुद्धा याला सुचलं नाही. घाई फक्त एवढीच झाली होती की हिंदू आणि जैन यांच्या खाणाखुणा पुसून टाकायच्या आणि आपण त्या ठिकाणी अर्थातच आपलं हे आहे असं भासवायचं. जवळजवळ 150-200 वर्ष अशी गेली आणि मग 204 वर्षांनी परत एकदा याचं नशीब फळफळलं. मेदिनी राय नावाचा चंदेरीचं राज्य ज्याच्याकडे होतं, राणा सांगाचा हा सेनापती होता. त्या मेदिनी रायला हे सगळं बघवलं नाही. त्याच्या मनात जी खंत होती, त्यांनी खरं तर त्याचे मुठभरच सैनिक होते, पण त्यांनी इथून मुस्लिमांना हकलवून द्यायचा चंग बांधला. हजारो मुस्लिम मारले गेले, ठार केले गेले, काही पळवून गेले. त्याच्यामध्ये महमूद खिलजी होता, हाही तिथून पळून गेला. मात्र त्याचा हा विजय हा अल्पकाळ टिकला. परत एकदा त्याच्यावर मुसलमानांची सत्ता आली. 1703 मध्ये परत मराठ्यांनी याच्यावर अर्थातच ताबा घेतला. माळवा प्रांत आपला झाला, सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. आणि मग इथल्या मुसलमानांना तिथे येऊन नमाज पढण्याला बंदी घालण्यात आली. मात्र तो सगळाच काळ खूप धामधुमीचा होता. त्यांना खूप काही करता आलं असं नव्हे. मात्र त्यांनी अनेक जी मंदिरं उद्ध्वस्त झाली होती. होळकरांचं हे राज्य तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की अहिल्यादेवी होळकर यांना आपण काय मानतो, देवी म्हणतो. अनेक मंदिर घाट यांचं पुनर्निर्माण करणाऱ्या या होळकर. अर्थातच 1819 मध्ये इथे पहिल्यांदा पुरातत्व विभागाने खोदकाम केलं. त्याच्या अगोदर म्हणजे त्याच्यानंतर लगेचच म्हणजे 1826 मध्ये हा माळवा जो होता, हा माळवा प्रांत ब्रिटिशांनी ताब्यात घेतला. ब्रिटिश बिलकुल या मुघलांपेक्षा वेगळे नव्हते. त्यांनीही तेच केलं. उरलं सुरलं नुकसान होतं ते ब्रिटिशांनी केलं. अनेक मूर्ती फोडल्या. मात्र एकच होतं की तिथल्या काही मूर्ती त्यांनी नुसत्या फोडून न टाकता पळवून नेल्या. त्याच्यामध्ये वाघदेवता म्हणजे वाणी आपली जी असते त्याची देवता सरस्वती, ह्या सगळ्या छानपैकी ज्या मूर्ती होत्या त्या सगळ्या त्यांनी लंडनला नेल्या आणि आत्ता सध्या त्या लंडनच्या म्युझियममध्ये मूर्ती आहे. आपल्या इथले काही इतिहासकार तिकडे गेले होते. मला वाटते त्यांची नावं आपण बघूच या. पण त्यांनी नेहरूंकडे आणि इंदिरा गांधींकडे मागणी केली की सरस्वतीची मूर्ती परत आणा. त्यांनी काहीच हालचाल केली नाही. हा भाग वेगळा. 1902 मध्ये लॉर्ड कर्झन जो होता त्याच्या काळामध्ये हे आपल्याला माहिती आहे की ही मूर्ती तिकडे नेली गेली. त्याच्यानंतर मात्र राय समाज, हिंदू महासभा यांनी अनेक प्रयत्न केले.
1330 पासून त्यांनी आपल्या एकत्र येऊन मुस्लिमांना तिथे प्रदेशामध्ये त्या मशिदीमध्ये येऊन नमाज पढण्यास बंदी घातली, अटकाव केला. त्याच्यानंतर 1952 मध्ये केंद्र सरकारच्या ताब्यामध्ये म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या ताब्यात हा सगळा परिसर आहे. सुरुवातीच्या काही काळामध्ये हिंदू महासभा याचे कार्यकर्ते हे प्रबोधन करत होते, हिंदूंना जागे करत होते. आणखीन अर्थातच पद्मश्री विष्णू वाकणकर यांनी लंडनला भेट दिली, लंडनचं म्युझियम बघितलं आणि त्यामध्ये तिथली जी मूर्ती आहे ती इथलीच आहे, सरस्वतीची आहे हे सिद्ध केलं. अर्थातच 2002 मध्ये भोजशाळेमध्ये वसंत पंचमी साजरी करायचं ठरलं. हिंदू एकत्र झाले, कित्येक लाखांचा समुदाय जमला. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला, अर्थात गोळीबारही झाला. खरं तर भोजशाळेचा हा विवाद हा खूप जुनाच आहे. उदाहरण द्यायचं झालं तर 1822 मध्ये जॉन मालकोलम यांनी पहिल्यांदा तिथे भेट दिली, संशोधन केलं आणि त्याला हिंदू आणि जैन मंदिराच्या असंख्य खुणा तिथे आढळल्या, त्याची नोंदही करून ठेवली. 1871 मध्ये भाऊदाजी, मला वाटतं सगळ्यांना नाव माहिती आहे, भाऊदाजी लाड यांनी पण इथे भेट दिली आणि अर्थातच त्यांची तर खात्री होतीच होती, कारण आपल्या असंख्य शिलालेखामध्ये, असंख्य ग्रंथांमध्ये या संस्कृत पाठशाळेचा उल्लेख आहे. त्यामुळे कोणतीही मनात शंका नव्हती. 1903 मध्ये के लेले हे आर्किओलॉजिकल सर्व्हेमध्येच नोकरीला होते. त्यांनाही परत सरस्वती मूर्ती जी लंडनच्या म्युझियममध्ये तिथलीच आहे याची खात्री पटली होती. तेही लंडनला गेले, त्यांनी बघितलं, खात्री केली, त्यांनीही आपला रिपोर्ट सादर केला गेला. अर्थातच असं हे अनेक वर्षानुवर्ष सुरूच आहे. 1930 मध्ये या ठिकाणी प्रथम प्रचंड मोठा खटका उडाला आणि चक्क मुस्लिमांना प्रवेश नाकारला गेला. हिंदूंनी या ठिकाणी जागृत झाले. रायसभा, हिंदू महासभा यांचे प्रयत्न सुरू झाले, खास करून लोकात जागृती, कारण सरकार काहीच करू शकत नाही जोपर्यंत लोकांचा सहभाग आणि लोकांचं सहकार्य मिळत नाही. अर्थातच काही वर्षांनी नंतर मग श्री महाराजा भोज स्मृती समिती आणि वसंत उत्सव समिती याचीही स्थापना झाली आणि या ठिकाणी दरवर्षी वसंतोत्सव साजरा करायचा ठरलं गेलं. पद्मश्री विष्णू वाकणकर यांनी लंडन संग्रहालयाला पुन्हा भेट दिली आणि तिथली जी सरस्वतीची मूर्ती आहे ती खरोखरीच इथली आहे याची खात्री करून घेतली आणि परत आल्यानंतर 1961 मध्ये प्रथमतः पहिले पंतप्रधान नेहरू आणि मग 1977 साली इंदिरा गांधींना त्यांनी विनंती केली की ही मूर्ती परत आणावी. मात्र त्यांनी तिकडे दुर्लक्षच केलं. स्वातंत्र्यानंतर सुद्धा ही संस्कृत पाठशाळा याचं ग्रहण सुटलं असं नाही तर 1997 साली काँग्रेसचे मुख्यमंत्री दिग्विजय सिंह होते. त्यावेळेला अर्थातच त्यांनी हिंदूंना प्रवेशाला बंदी घातली, मुस्लिमांना मात्र नमाज पढायला परवानगी दिली. हा तर हिंदूंवर सरळ सरळ अन्याय होता. 2002 मध्ये वसंत उत्सव करण्यासाठी म्हणून लोकांनी अधिक मोठ्या प्रमाणावर जमायचं ठरवलं. जवळजवळ असं म्हणतात की हिंदू जागरण मंच यांनी 9 लाख लोकांना तिथे गोळा केलं होतं. रथयात्रा काढली गेली, जागोजागी छोट्या छोट्या रथयात्रेनी लोक तिथे जमा होणार होती. याचं नेतृत्व करत होते प्रवीण तोवडिया. अर्थातच यांना जे ब्रिटिशांनी केलं असतं, मुसलमानांनी केलं असतं त्यालाच सामोरं जावं लागलं. लाठीमार, अश्रुधुराची नळकांडी आणि मग अर्थातच गोळीबार. त्याच्यातही काही जण जखमी झाले, काही मृत झाले. मग मात्र परत 18 फेब्रुवारी 2003 मध्ये सरकारला या सगळ्या हिंदू संघटनांनी जवळजवळ असा इशारा दिला की तुमच्याच्याने होणार नसेल तर आम्हाला काहीतरी हाती घ्यावं लागेल आणि करावं लागेल. खटला तर प्रालंबित होताच होता. मात्र याच्यानंतर जेव्हा बीजेपीचं सरकार आलं तेव्हा 2006 मध्ये 2000 फारसं काही पुनरावृत्ती झाली त्याचीच दिग्विजय सिंहनी केलं, तेच केलं. त्यांना अंधळा पण कोणी सांगू शकेल की बोध सरस्वतीचं मंदिर आहे, हिंदूंची इमारत आहे, तरी त्यांना फारसा सरकारकडून मिळालं नाही. 2012 मध्ये परत याचीच पुनरावृत्ती झाली. याही वेळेला
शिवराज पाटील मला वाटतं सगळ्यांना माहिती आहेत, लोकप्रिय तिथले मुख्यमंत्री, त्यांनी परत तेच केलं. मात्र पुरावे हे खांब ही याची अर्थातच साक्ष देतात. यज्ञकुंभ, नंतर अनेक काय म्हणूया आपण त्याला शिलालेख, प्रतिकात्मक अशी प्रकारची शिल्प, अशी वेगळी वेगळी म्हणजे शाळा तिथे जी आहे, मेरुतुंगाची असं बरंच काही आपल्याला तिथे मिळालं. याच्याशिवाय त्यांनी आणखीन एक असं सांगितलं की प्रभाकर चरित्र नावाचं वर्णन आहे, शिलालेख आहेतच आहे. मेरुतुंगाची प्रबंध नावाची एक जी लेखनमाला आहे त्याच्यातही याचा उल्लेख आहे. सरस्वती कंठवर्णम याच्यामध्ये याचा उल्लेख आहे. परमार राजा अर्जुन वर्मनाथ याच्यावर त्यांनी उल्लेख केलेला आहे. भिंतीवर भोजराजाने लिहिलेली नाटकं आहेत, अनेक प्रतिमा आहेत, अनेक शिल्प आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्णमाला ज्या तिथे आहेत आणि भौतिक समीकरणं, रासायनिक समीकरणं, जणू काही पाठशाळा होती ना ती. त्यामुळे प्रत्येक कोपरा आणि कोपरा, आजकाल जसं आपण म्हणतो की ग्राउंड असेल, फुटपाथ असेल, प्रवेशद्वार असेल, खिडकी असेल, एकही इंच जागा सोडू नका, प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्याला काहीतरी कळलं पाहिजे. अशा प्रकारे हे अर्थातच जिकडे तिकडे आढळलेलं आहे. तंत्र व्याकरण श्रीमद भोजराजा निर्मित असं इथे शिकवलं जात होतं, याचेही पुरावे आहेत. तिथे विद्यार्थी आणि शिक्षक यांना शिस्त कशी पाळावी लागत होती याची ग्रंथामध्ये उल्लेख केलेले आहेत. असं असून सुद्धा केवळ मतांच्यासाठी कलम मौलाना मशीद म्हणून त्याला मान्यता देणं किंवा लाट मशीद म्हणून मान्यता देणं किंवा मुस्लिमांना तिथे प्रवेश देणं हे हिंदूंवर अर्थात अन्यायकारक आहे. म्हणूनच हा खटला इंदूरच्या हायकोर्टामध्ये सुरू आहे. इंदूरच्या हायकोर्टाने आर्किओलॉजिकल सर्व्हेला पुन्हा एकदा आदेश दिला होता आणि गेल्याच आठवड्यात म्हटल्याप्रमाणे अर्थातच तिथे त्यांनी आणखीन काही पुरावे सादर केले. मला असं वाटतं हे आपल्या सरस्वती देवीचाच जसा अपमान होत असेल ते कसं चालेल नाही का. तेव्हा आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया या सरस्वती देवीचं पुन्हा एकदा या मंदिरामध्ये पुनरागमन व्हावं. पुन्हा एकदा आपण सगळे मिळून तिची आराधना करूया आणि भारताला विद्येचं माहेरघर जसं होतं तसं पुन्हा एकदा विद्येचं माहेरघर. आणि इकॉनॉमी धावतेच आहे, वैज्ञानिक प्रगती आपण करतोच आहोत, त्याच्या जोडीला हे जे सांस्कृतिक धरोहर आहे त्या धरोहराचं आपण सगळ्यांनी मिळून रक्षण करणं, त्यासाठी सगळा देणं हे पण आपलं काम आहे असं समजूया. ज्या कोणाला सीमेवर जाऊन लढता येत नसेल त्यांनी ही अशी कल्चरल लढाई आहे, त्या लढाईमध्ये तरी भाग घ्यावा असं मला वाटतं. हे जे सगळे मी व्हिडिओ करते त्याच्यामागे एकच हेतू आहे की मला घरी बसल्या बसल्या काय करता येईल, तर जी माहिती सहजपणे सामान्य लोकांना मिळवता येणार नाही ती मिळवून तुमच्यापर्यंत पोहोचवणं. मला असं वाटतं ही मालिका भरपूर म्हणजे माझे त्याच्यावर 33 अशा मॉन्युमेंट्सवर लिहून झालेलं आहे, काही पुस्तकं खरेदी केलेली आहेत, असं तुमच्यासमोर जरूर आणि ज्या ज्या वेळेला वेळ येईल तेव्हा. आत्ता परवाचा रिपोर्ट हे झालं निमित्त. मला वाटते तुम्ही हे लाईक करा, शेअर करा, सर्वांपर्यंत पाठवून द्या. कारण आपलं काय होतं, पूर्वजांचा ठेवा काय होता ते जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत पूर्वजांचा अभिमान आपल्याला वाटणार नाही. जोपर्यंत अभिमान वाटणार नाही तोपर्यंत टिकवावं असंही वाटणार नाही. आणि एकदा नष्ट झालं, दोनदा नष्ट झालं, परत एकदा संधी मिळालेली आहे ती आपण वाया घालवू नये एवढंच मला वाटतं. मला वाटतं बाई एवढं निराश व्हायची काही आवश्यकता नाही आहे. कारण एक थोडासा आशेचं किरण दिसतोय. असं वाटतंय की आता मध्य प्रदेश सरकारकडनं आपल्याला ही आशा करायला हरकत नाही आहे की लंडनमध्ये जी आपल्या सरस्वती मातेची जी मूर्ती आहे ती आणून तिची ह्या भोजशाळेच्या मंदिरामध्ये पुन्हा प्रतिष्ठापना करून हे मंदिर पुन्हा हिंदूंकरता खुलं व्हावं अशी आशा मला वाटतं की नक्कीच मध्य प्रदेश सरकारकडून आपण करू शकतो. अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं आणखीन मला एक ऍड करायचं आहे बरं का सुजाता. दिल्लीमध्ये काही वकिलांचा गट आहे आणि त्यांनी अशा खूप मोठ्या प्रमाणात अशा केसेस म्हणा किंवा असे आपल्या धार्मिक किंवा इतर देवळांच्या मंदिरांचा प्रश्न असेल किंवा अनेक गावांची नावं उस्मानाबाद त्याच्या एकेकाशी किती लढत राहणार असं काहीतरी सुरू केलंय. तर आपण एक मुवमेंट सुरू केली पाहिजे सगळ्या स्त्रियांनी. कारण सगळ्यात नाही असं परत एकदा पुनर्जीवन नक्कीच आपण नक्की होप करूया. मला असं वाटतंय की तुम्ही आमच्या सगळ्या सामील व्हा आणि स्थानिक पातळीवर छोटे छोटे गट तयार करा की जे अशा प्रकारचं काम करतील. नमस्कार.